नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही मुलांची इंग्लिश रीडिंगची प्रॅक्टिस घरीच कशी घेऊ शकता. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही अशी काही वाक्य शोधायची आहेत की ज्यामध्ये असे वर्ड्स असतील जे मुलांना सहज वाचता येतील, किंवा जर तुम्ही तुमच्या मुलांना फक्त CVC वर्ड्स म्हणजे 3 लेटर वर्ड्स किंवा 2 लेटर वर्ड्स आणि साईट वर्ड शिकवले असतील आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडेफार काही दीज दॅट किंवा हेल्पिंग वर्ब्स असतील ते शिकवले असतील, तर तुम्ही मुलांना अशा प्रकारची वाक्य देऊ शकता आणि त्यांची डेली रीडिंग प्रॅक्टिस करून घेऊ शकता. यामुळे काय होणार आहे की त्यांचा कॉन्फिडन्स वाढायला मदत होणार आहे. तर आता पाहूयात आपण. मी अशी काही वाक्य घेतलेली आहेत की जी मुलं अगदी सहज वाचू शकतात. जसं की आय हा काय आहे, तर आय हा सब्जेक्ट असतो, पण हा साईट वर्डमध्ये सुद्धा येतो. तुम्ही जर साईट वर्ड मुलांना व्यवस्थित शिकवले असतील तर मुलांना आय हा शब्द वाचता येईल. आय गो, GO. हा फोनिकली पण तुम्ही वाचू शकता, ग आणि ओ, ग ऑ, गो. पण हा साईट वर्डच आहे तरी मुलांना हा सुद्धा साईट वर्डमध्ये शिकवायचा आहे. आय गो फॉर हा सुद्धा पुन्हा साईट वर्ड आहे. मुलांना जर तुम्ही साईट वर्ड शिकवले असतील तर मुलं हे नक्की वाचतील. आय गो फॉर ए सुद्धा साईट वर्डमध्ये येतो. आता हे ग्रीन पेनने जे मी लिहिलेलं आहे वेगळ्या रंगाच्या पेनाने, ते फोनेटिकली तुम्हाला मुलांना रीड करायला सांगायचं आहे. जसं की रन, रन. आय गो फॉर रन इन पुन्हा साईट वर्ड आहे. द पुन्हा एकदा साईट वर्ड आहे. जरी मुलांना तुम्ही सगळे यातले साईट वर्ड शिकवलेले नसतील तरी मुलांना ते सतत तुम्ही जर अशी वाक्य दिली तर मुलांना ते आपोआप वाचायला येतात. रन इन द सन. हा ग्रीन पेनमध्ये जे लिहिलेले आहे ते तुम्हाला फोनेटिकली मुलांना रीड करायला सांगायचं आहे. सन या पद्धतीने. नेक्स्ट आय साईट वर्ड आहे, सी साईट वर्ड आहे, साईट वर्ड आहे, पप इन आता बघा तुम्ही इन इथं रिपीट झालेला आहे, इथे रिपीट झालेला आहे. ए बऱ्यापैकी साईट वर्ड हे रिपीट होत असतात, त्यामुळे मुलांच्या त्या आपोआप लक्षात राहायला मदत होते. आय सुद्धा रिपीट झालेला आहे. इन ए टब विथ हा साईट वर्ड आहे. विथ मड आय सी अ पप इन अ टब विथ मड. या पद्धतीने मुलं वाचायला सुरुवात करतील. अ बग इज नियर. आता नियर हा एक वेगळा शब्द आहे जो की तुम्ही फोनेटिकली मुलांना शिकवू शकत नाही आणि हा एक साईट वर्ड म्हणलं तरी चालेल. अ बग इज अ नियर अ बस. बस. अ पप इज आउटसाइड. काही नवीन शब्द किंवा एखादा वेगळा शब्द साईट वर्ड व्यतिरिक्त एखादा जर शब्द आला असेल तर तो तुम्ही मुलांना तिथंच वाचायला सांगायचा आहे, जेणेकरून मुलांच्या लक्षात यायला मदत होईल. आउटसाइड अ हट विथ अ नट. विथ सुद्धा साईट वर्डच आहे. अ साईट वर्ड आहे. नट. आय गो, आय साईट वर्ड आहे, गो साईट वर्ड आहे. होम हा शब्द तुम्ही मुलांना सांगू शकता, मुलांच्या ते हळूहळू लक्षात राहील. अँड हा फोनेटिकली रीड होतो. ड, पण हा इतक्या वेळा यूज केला जातो की हा सुद्धा तुम्ही मुलांकडून साईट वर्ड म्हणूनच पाठ करून घ्यायचा आहे, कारण प्रत्येक वेळी याला फोनेटिकली वाचायला मुलांना वेळ जाईल. त्याऐवजी AND हे स्पेलिंग पाहिलं की अँड हे मुलांना समजलं पाहिजे. अँड गिव माय मम अ हग. आता मम हग. तर या पद्धतीने तुम्ही मुलांची घरीच रीडिंग प्रॅक्टिस घेऊ शकता. अशा प्रकारचे छोटे वाक्य तुम्ही बनवायचे आहेत ज्यामध्ये साईट वर्ड्स आणि CVC वर्ड्स किंवा तुम्ही मुलांना जे कोणते वर्ड शिकवलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड वाक्य तुम्ही बनवायचे आणि मुलांची रीडिंग प्रॅक्टिस तुम्ही घरीच घेऊ शकता. तर हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.